जरांगे यांच्या उपोषणाआधी मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवली सराटीत पोहोचणार। थोड्याच वेळात आमदार प्रसाद लाड अंतरवलीत चर्चेसाठी येणार। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी जागा पालट होण्याची शक्यता। नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिंदे सेनेकडे जाण्याची चर्चा। मातोश्रीवर शिवसेना युबीटीच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिवचे पदाधिकारी राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। राष्ट्रवादी पक्षातील समज गैरसमज पूर्णपणे संपुष्टात आले। सुनील तटकरेंचं मोठं विधान। कालही नाराज नव्हतो, आजही नाही म्हणत राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटल्याचे संकेत। नेतृत्वाच्या संभ्रमामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर माहिती कुठून मिळाली हे शिरसाटांनाच विचारणार, तटकरेंचं विधान। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून लातूरमध्ये झाडाझडती सुरू। मनोज शिरुरेच्या अटकेनंतर कारवाईला वेग। शिरुरेच्या निकटवर्तीयांच्या घरी धाडी। पेपरफुटीशी एनटीएचा संबंध नाही, अधिकाऱ्यांच्या संसदीय स्थायी समितीसमोर दावा। पेपर फुटला नाही तर परीक्षा रद्द का, संसदीय समितीचा एनटीएला थेट सवाल। अकोल्यासह पूर्व विदर्भातील जिल्हे सूर्याच्या आगीत होरपळले। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक 47 अंश तापमानाची नोंद, तर उत्तर प्रदेशातील बांदामध्ये पारा तब्बल 48 अंशांच्या घरात। राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट। लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगलीमध्ये पावसाचा अंदाज। काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार। अल निनोच्या संकटामुळे राज्याच्या अडचणी वाढणार। सरासरीच्या केवळ 88% पावसाचा अंदाज। पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, तर मुख्यमंत्र्यांकडून 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा पुनरुच्चार। राज्यात पेट्रोल डिझेलसाठी अनेक ठिकाणी रांगा। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची वणवण। लासलगावमध्ये ट्रक उपलब्ध नसल्यानं व्यापारी असोसिएशन लिलावात सहभागी होणार नाही। कांदा उत्पादक संकटात। मुंबईपेक्षा नवी मुंबई विमानतळावरील प्रवास महाग। 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कात वाढ होणार।